सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। अवघे चोपडा नगरी विविध रंगांनी नाहाली। चोपड्यात रंगपंचमीचा जल्लोष। 100 वर्षाची परंपरा जपत श्री द्वारकाधीश मंदिरातही रंगपंचमीचा उत्साह। आज चोपडा तालुक्यात रंगपंचमी निमित्ताने सकाळपासूनच बालगोपाळांसह तरुणाई रंगपंचमीचा जल्लोष करत आहेत। अवघे चोपडा शहर विविध रंगांनी नाहाली असून यावेळी एकमेकांना रंग लावून एक प्रेम भावाने रंगपंचमी खेळली जात असते। शहरातील 100 वर्षापासून श्री द्वारकाधीश मंदिरात समस्त गुजराती बांधवांकडून भगवान श्रीकृष्ण यांना विधिवत पूजा अर्चा करून व विविध फळांसह विहित पदार्थ भोग दाखवून नैवेद्य देत असतात व रंगपंचमी खेळली जाते। यावेळी महिलांसह तरुणाई मोठ्या जल्लोष करत असतात। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। रंगपंचमी खेळली जाते। नमस्कार, सगळ्यांना धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज श्री गुजराती मंडळातर्फे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सगळं दुःख, संकट किंवा जे पण आपसमध्ये भेदभाव आहे, वादविवाद आहे, ते सगळं आज विसरून जायचं। आणि मला तरी वाटतं की या धुलीवंदन पावन दिवशी सगळ्यांनी आपण एक विसरून जायचं। भरपूर असे व्हिडिओ निघालेले आहे की भाऊ हे वेगवेगळे झालेले, आईवडिलांपासून वेगळे झालेले, तर त्यांनी सगळ्यांनी या दिवशी तरी सगळं विसरून एकत्र यावं अशी माझी इच्छा आहे। द्वारकाधीश हवेलीमध्ये जवळजवळ 100 वर्षापासनं ही होळीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि आम्ही लग्न करून आल्यानंतर तर धमाल मस्ती तर कशाही बाबतीत आम्ही कमी पडत नाही, इतकी धमाल आणि मस्ती करतो आणि सगळ्या लेडीज सकाळचं काम आटोपून आम्ही सकाळी करतो। सगळ्या सकाळी सवारी म्हणजे काल संध्याकाळी सगळीकडे होळी पेटली असेल, पण आमच्याकडे आमच्या द्वारकाधीशप्रमाणे आमच्या पुष्टीमार्गाप्रमाणे आज सकाळी 6:30 वाजता होळी पेटली, तेव्हा पूर्ण समाज हा एकत्रित झाला होता। त्यानंतर आम्ही त्याची मटकी भरली द्वारकाधीशची, खूप छान अप्रतिम असे बॉम्बे फुलं मागवले आणि त्याच्याने ते छान असं सजवलेलं आहे आणि खूपच सुंदर, म्हणजे एकोप
एकोपा काय असतो हे आमच्या गुजराती समाजाकडनं तरी शिकलंच पाहिजे असं मला तरी वाटतं. हे जरुरी नाही की सगळ्यांचंच मत असावं, पण आमच्यामध्ये, आमच्या भगिनींमध्ये, आमचे जे भाई लोक आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये खूप एकोपा या सगळ्याच उत्सवामध्ये दिसतो. पण धुलीवंदनामध्ये तर अतिशय अप्रतिम असं मला मांडणी करायचं. म्हणून एकदा म्हणा